हॅलो गाईज, मी शिवकन्या यूथ आहे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक आहे 23 जून 2020 आणि वार आहे मंगळवार। आज आपण बघणार आहोत की द हिंदू जे आहे त्याचं जे काही एडिटोरियल पेज आहे त्यातलं आर्टिकलचं आपण मराठीमधून डिस्कशन करणार आहोत। मी तुम्हाला मराठीमधून त्याची माहिती समजावून सांगणार आहे। जे की आपले मराठी माध्यमातील विद्यार्थी आहे त्यांना मराठीतील जे काही मटेरियल आहे किंवा जे काही गोष्टी सोर्सेस खूप कमी आहेत, त्यामुळे तुम्हाला हे मी मराठीतून समजावून सांगते। तर चला आपलं जे काही आर्टिकल आहे ते आपण स्टार्ट करूयात। तर आर्टिकलची सुरुवात करताना त्याचं आर्टिकलचं नाव आहे अ वे ऑफ अनडिलिनिएटेड बॉर्डर्स। म्हणजेच जे काही नेपाळ आणि चायनाची जी काही नेपाळ आणि इंडियाची जी काही बॉर्डर आहे ती प्रॉपरली डिमार्केटेड नाही आहे। आणि जे काही बॉर्डर कॉन्फ्लिक्ट होत आहे दोन्ही देशांमध्ये, सतत बॉर्डर कॉन्फ्लिक्ट होत आहे आणि अशाच प्रकारे आजही सध्याही तो बॉर्डर कॉन्फ्लिक्ट होते। याची पार्श्वभूमी काय आहे तर चायना आणि इंडियाचे सध्या जे काही बॉर्डर क्रायसिस जास्त म्हणजे बॉर्डर इश्यूज जास्त होत आहेत, क्लॅशेस वाढायला लागलेत। जो काही गलवान व्हॅलीतला जो काही क्रायसिस झालेला आहे त्या धर्तीवरती ते पार्श्वभूमी आहे। त्यामुळे नेपाळ आणि भारतामध्येही ते बॉर्डर डिस्प्यूट होत आहे। तर जे काही आपण म्हणतो जे काही बॉर्डर डिस्प्यूट होत आहेत तर त्याच्यातले जे काही मिसअंडरस्टँडिंग आहे इंडिया आणि नेपाळची ती ॲक्च्युअल काय आहे, त्याचे रूट काय आहेत आणि त्याची सुरुवात कुठे होती की जे काही एवढे मिसअंडरस्टँडिंग आहे, जी काही प्रॉपर बाउंड्री डिमार्केट केलेली नाही आहे। तर एक टेरिटोरियल वार झालं जेव्हा की आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिश म्हणतो आपण त्यांच्यात आणि नेपाळीजमध्ये एक वार झालेलं होतं आणि त्या वारच्या वेळेला एक ट्रिटी साईन केलेली होती किंवा खूप असे वार झाले, त्यानंतर ट्रिटी साईन करत गेले आणि त्या ट्रिटी साईन करताना त्यांनी ते जे काही मॅप असतात ते अटॅच केले नाही ट्रिटीला। असे का तर जे काही मॅप अटॅच करायचे होते त्याचं त्यांना जॉग्राफिकल नॉलेज नव्हतं, जॉग्राफिकल तिथल्या आयडियाज क्लिअर नव्हत्या, त्यामुळे त्यांनी ते निगोशिएटरना जॉग्राफिकल मॅप अटॅच केले नाही। त्याचबरोबर जे काही आपल्याला जो काही सोर्स आहे, आपल्याला आपल्या माहितीनुसार कोणता सोर्स आहे तर जे काही हिंदू डिओटीज होते ते मानसरोवरच्या यात्रेसाठी जायचे, त्यांना तिथले लोकल माहीत होतं, त्यामुळे त्यांच्या जर सोर्सनुसार बघितलं, त्यांच्या माहितीनुसार बघितलं तर जी काही काली रिव्हर आहे, जी काही काली नदी आहे ती जिथे एक लिपुलेख पास आहे ज्याला आपण लिपुलेख खिंड म्हणतो, तर कालापानी स्प्रिंग तिथून कालापानी स्प्रिंग आहे आणि तिथून काली रिव्हरचा उगम आहे असं तिथे मानल्या नाही जात ते प्रॉपर तिथे आहेच आहे आणि तसंच आहे जे की आपले हिंदू लोकांना माहीत आहे पहिल्यापासून। त्यानंतर जे की आताचं जे हिस्टॉरिकल फॅक्ट्स म्हणतो, जे काही रूट्स आहे, जे काही झालं हे सर्व हिस्टॉरिकलीच झालेलं आहे, तेव्हापासूनच चालू आहे। तर त्याचं आपण बघूयात। तेव्हा 1815 ते 16 अँग्लो नेपालीज वार झालेलं होतं आणि त्यानंतर एक ट्रिटी ऑफ सौगली नावाची ट्रिटी साईन केल्या गेली आणि त्या ट्रिटीनुसार जे काही होतं तर जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होतं त्यांनी असं सांगितलं जी काही नेपाळची वेस्टर्न जी बाउंड्री असेल ती काली रिव्हर असेल असं सांगितलं। आणि त्याच नंतर WJ वेब यांनी काय केलं 1816 जे काही बियान्स रिजन होता जो की काली रिव्हरचा ईस्ट आणि वेस्ट पोर्शन होता तर तो त्यांनी डिमार्केट करण्याचा प्रयत्न केला आणि जो पार्ट होता क्युमानचा 25 वर्षापासून नेपालीज तिथे ऑक्युपेशन करायचे ट्रॅडिशनली आणि तो क्युमानचा पार्ट होता, तर तो आणि बियान्सचा ईस्ट आणि वेस्ट जो काही रिव्हर होती त्याचा तो पार्ट होता। त्यानंतर 1817 नेपाळनी क्लेम करायला चालू केला की जो काही तुम्ही जो बियान्सचा रिजन घेतला त्यातला जो काही ईस्ट आहे तो पूर्णपणे नेपाळचा आहे, त्यामुळे त्यांची ही जी काही डिमांड आहे ती फुलफिल करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नर जनरल इन काउन्सिल त्यांनी त्यांची डिमांड ॲक्सेप्ट केली आणि जे टिंकर आणि चागरू नावाचं आणि टिंकर हे जे दोन विलेजेस आहेत ते नेपाळला ट्रान्सफर करण्यात आले, जे की बियान्स आहे तोच एरिया डिवाइड करून। त्यानंतर जे की कालापानी लिपुलेख आहे तर त्याचे जे काही ड्रेनेज आहे तो ड्रेनेज एरिया जेवढा आहे तेवढा तो ब्रिटिश टेरिटरीमध्ये त्यांनी कन्सिडर केलेला आहे। त्यानंतर जी की आपण थोडंसं जे पॉईंट्स आहेत लोकेशन तेही बघूयात, त्याआधी हा पॉईंट बघूया जे की नेपाळ आहे। नेपाळने नंतर क्लेम्स करायला चालू केला जी की कुटी व्हॅली आहे, जी कुटी व्हॅलीमध्ये एक कुटी यांगती नावाची एक स्ट्रीम आहे, तर ती जी काही काली रिव्हर आहे त्याची वेस्टर्न ब्रांच आहे, तर त्यांनी सांगितलं ती मेन काली रिव्हर आहे असं नेपाळने क्लेम केला। बट जे काही सर्वेअर होते आपले WJ वेब त्यांनी एक ट्रिटी निगोशिएट केली आणि त्या ट्रिटीनुसार त्यांनी सांगितलं जे काही लेसर स्ट्रीम आहे जी काही कालापानीपासून जी काही लेसर स्ट्रीम फॉर्म होते तर ती ॲक्च्युअल काली रिव्हर आहे असं सांगितलं। आणि कुटी व्हॅली आणि लिम्पियादुर पास हे जे काही पोर्शन आहेत ते इंडियाचेच आहेत किंवा ब्रिटिश इंडियाचेच आहेत, ते त्यांनी ब्रिटिश इंडियाचेच आहेत असं सांगितलं। तर जे काही आपले
जे काही लोकेशन्स आहेत ते बघूयात आपण. तर जे काही म्हणतो आपण लिपुलेख पास, ही जी आहे ती लिपुलेख पास आहे. त्याचबरोबर आपण कालापानीचा एरिया म्हणतो, हा सगळा कालापानीचा एरिया आहे. आणि जे काही आपण म्हणतो की बियास, इथे एक बियास नावाचा रिजन आहे जो की रिव्हरच्या ईस्ट आणि वेस्ट साईडचा आहे. आणि हे चांगरू आणि टिंकर हे जे काही गव्हर्नमेंट, ब्रिटिश गव्हर्नमेंट काउन्सिलनं त्यांना जे की ट्रान्सफर केले होते, 2 विलेज हे त्यांना ट्रान्सफर केले. त्यानंतर ही जी बघतो आपण टिंकर पास, आणि त्यानंतर जे काही नेपाळने क्लेम केला की जी कुटी यांकती जी काही व्हॅली आहे त्याच्यामध्ये ही जी काही स्ट्रीम आहे ही काली रिव्हरची, ही जी काही आहे ती वेस्टर्न साईडची स्ट्रीम आहे, ती ॲक्च्युअल काली रिव्हर आहे. पण जे काही ब्रिटिश जे आधी म्हणायचे की जी ॲक्च्युअल काली रिव्हर जी आहे ती लिपुलेखच्या पासच्या खालून इथून स्टार्ट होते तर इथपर्यंत आहे असे आहे, आणि जी काही नेपाळ इंडियाच्या बॉर्डरवरती आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. बट नेक्स्ट त्यांनी सांगितलं जे की कालापानीची लेसर जी स्ट्रीम आहे, तर जी काही लेसर स्ट्रीम असेल ती मेन ब्रांच असेल, म्हणजे ही जी काही असेल ती मेन ब्रांच असेल असं त्यांनी सांगितलं नंतर. त्यामुळे हा पार्ट जो हे झालेच आपले लोकेशन. त्याचनंतर आपण लोकेशनमध्ये बघू हे विलेजेस आहेत, त्यानंतर बॉर्डर्स आहेत, आणि हा ट्राय जंक्शनचा एरिया आहे, लिंबियाधूर पास. आणि ही जी काही लिंबियाधूर पास आहे ही पण त्यांनी क्लेम करायला चालू केलं था नेपाळला, पण ब्रिटिशांनी सांगितलं हाही ब्रिटिश इंडियाचाच पार्ट आहे. तर आता पुढचा पॉईंट आहे तर आपण बघूयात. जी की दी फर्स्ट सेटलमेंट जी ब्रिटिश गव्हर्नमेंटची आहे ती फर्स्ट सेटलमेंट जेव्हा त्या एरियामध्ये झाली तर ती कधी झाली, 1863 ते 1873 या कालावधीमध्ये त्यांची तिथे सेटलमेंट झाली. आणि त्यानंतर एक सर्वे ऑफ इंडिया करण्यात आला, आणि त्याच्यात न्यू मॅप जो काही नवीन मॅप आहे तो तयार करण्यात आला. जे काही अर्लियर जो की स्केच मॅप होता, चुका होता, त्याला करेक्ट करण्यात आला. आणि याच्यासाठी मेजरमेंट किंवा जी काही माहिती गोळा केली ती कल्टिवेटेड फील्ड, त्यानंतर जे काही हिमालयन गॅजेट पॉईंट्स होते, आणि त्यानंतर इनपुट घेतले, लोकल जे नेम होते तिथले जे काही एरिया आहे तिथले जे काही लोकल नेम होते ते घेतले, आणि त्यानंतर तिथला एक मॅप तयार करण्यात आला. आणि त्यानंतर जे काही क्लेम करायचं आहे नेपाळ की हा पार्ट माझा, हा पार्ट स्वतःचे असं, त्यानंतर पण काय केलं ब्रिटिशांनी, तो पार्ट त्यांना शिफ्ट नाही केला, तो स्वतःच्याच मॅपमध्ये दाखवला. आणि आपण म्हणतो ॲग्री ट्राय जंक्शन, की मी तुम्हाला ट्राय जंक्शन दाखवलं, जे की ट्राय जंक्शन आपण कशाला म्हणतो, जे की इकडचा पार्ट झाला हा चायना, त्यानंतर हा झाला आपला इंडियाचा पार्ट, आणि हा झाला की नेपाळचा पार्ट, याला आपण ट्राय जंक्शन म्हणतो. हे जे काही ट्राय जंक्शनचं ॲग्री, तर 1905 जे चार्ल्स ए शेरिंग होते त्यांनी काय केलं, जे डेप्युटी कमिशनर होते अल्मोरा एक डिस्ट्रिक्ट आहे तिथले ते डेप्युटी कमिशनर होते, ते काय केले, लिपुलेख टू तिबेट त्यांनी ट्रॅव्हल केलं, त्यांनी फिरले, आणि त्यानंतर एक रेकॉर्ड केला. त्या रेकॉर्डमध्ये त्यांनी लिहून ठेवलं जे काही टिंकर पासही बघितले आपण, टिंकर पास ते कालापानी जे आहे त्याच्यामध्ये जवळपास हाफ डझन म्हणजे अर्धा डझन स्प्रिंग्स तिथे, म्हणजे रिव्हर स्प्रिंग तिथे उपलब्ध आहेत किंवा तिथे फ्लो होतात, त्यांनी लिहून ठेवलं. त्याचनंतर 1954 एक ट्रेड ॲग्रीमेंट करण्यात आला इंडिया आणि चायना. जेव्हा इंडियाचं इंडिपेंडन्स झाल्याच्यानंतर 1954 इंडियाने आणि चायनाने एक ॲग्रीमेंट केलं, आणि जे लिपुलेख पास आहे ती ट्रेड, व्यापार, आणि जे काही यात्रेकरू आहे मानसरोवरला जाणारे त्यांच्यासाठी ते वापरण्यात आली. आणि जे काही कालापानी 1956 कालापानीच्या तिथे एक पोलीस पोस्ट त्यांनी इस्टॅब्लिशमेंट केली इंडियाने. आणि त्याचनंतर चायनाने नेपाळसोबत एक बाउंड्री ट्रीटी केली, चायनाने नेपाळची बाउंड्री ट्रीटी नाव म्हणतो आपण त्याला, 1961 केली. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं जे की चायनीज नेपाळीज बाउंड्री आहे ती स्टार्ट होणार की जी काली रिव्हर आहे. आता थोडं समजून घेण्याचा पार्ट आहे. वॉटरशेड म्हणजे जे काही वॉटरशेड म्हणजे जिथून पाणी कलेक्ट केलं जातं तो एरिया वॉटरशेड. आणि जे काही वॉटरशेड डिवाइड होतं, सपोज एखादा डोंगर आहे त्याच्यावरून पाणी पडतं, एक इकडच्या साईडनं पाणी पडतं, दुसऱ्या इकडच्या साईडने, दोन्ही बाजूनं पाणी पडतं, तर तो झाला वरून जिथून पाणी बाजूला जाणार तर तो झाला वॉटरशेड डिवाइड. आणि वेगवेगळ्या स्ट्रीम्स असतात किंवा रिव्हरच्या ज्या ट्रिब्युटरीज असतात त्या जेवढं पाणी घेऊन जातात तो वॉटरशेड एरिया. ठीक आहे. तर जो काही चायना आणि नेपाळने जे काही बाउंड्री डिमार्केट केली किंवा ते रिमार्क केली, तर त्यांनी काय केलं, जी टिंकर रिव्हरही बघितली आपण, टिंकर रिव्हर ते काली रिव्हर, आणि काली रिव्हरच्या तिथं जे काही टिंकर रिव्हर आहे त्याची एक ट्रिब्युटरी त्यांनी घेतली, मापचू कर्नाली, तिथून तर जे काही टिंकर रिव्हर म्हणजे अदर हँड ह्या दोन्हीच्या मधील जो काही असेल ती नेपाळची आणि चायनाची बाउंड्री असेल असं त्यांनी ते तिथे डिमार्केट केलं. त्याचनंतर चायना आणि नेपाळने एक बाउंड्री प्रोटोकॉल केला 1963 आणि एक परमनंट बाउंड्री मार्कर त्यांनी तिथे इस्टॅब्लिश केलं.
तर ते जे फ्रॉम वेस्ट टू ईस्ट आणि ते कुठे झालं पहिलं जे मार्कर आहे ते टिंकर या ठिकाणी झालं, सायनो नेपाळचं, म्हणजेच आपण त्याला चायना आणि नेपाळ म्हणतो. आणि त्याचबरोबर 1879 मध्ये ब्रिटिश मॅप जे होते त्यामध्ये जे काही शो केलेलं आहे, तर जे ट्राय जंक्शनच्या तिथं शो केलेलं आहे, तर जे लिपुलेख पास आहे त्याच्या 5 किलोमीटर ईस्ट टू साऊथ ईस्ट आणि 20 किलोमीटर लिंबियादूर पास हा जो काही एरिया आहे तो ब्रिटिश मॅपमध्ये शो करताना तो इंडियाचा मॅप म्हणून इंडियाचा पार्ट म्हणून शो केलेला आहे. आणि त्याचबरोबर जे काही इंटरनॅशनल लॉज आहे त्यामध्येही जे काही ब्रिटिशांचे जे काही ब्रिटिश आणि त्यानंतर इंडिया क्लेम करतो त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि हा सपोर्ट कोणत्या बेसिसवर केलेला आहे, जे की पॉलिटिकल ॲग्रीमेंट झालेले आहे, वर्बल डिस्क्रिप्शन झालेलं आहे आणि जे काही निगोशिएशन झालेले आहे आणि त्यानुसार बाँड्रीचं डिमार्केशन झालेलं आहे असं इंटरनॅशनल लॉमध्ये सांगितलेलं आहे. त्याचनंतर जे की लिपुलेख, कालापानी आणि लिपुलेख, कालापानी आणि लिंबियाधूर हे जे काही पार्ट्स आहेत तर 1817 मध्ये एक ॲग्रीमेंट करण्यात आलं आणि ते फर्दर म्हणजे पुढच्या फ्युचरमध्ये ते त्याच्यावरती आपल्याला प्रश्न उद्भवू शकणार नाहीत किंवा प्रश्नही त्याच्यावरती करता येणार नाही, म्हणजे नॉट ओपन टू चॅलेंज नाऊ, तेव्हापासून ते कधी आपल्याला ओपन करता येणार नाही चॅलेंजसाठी असंही सांगण्यात आलं. त्याचबरोबर हे सर्व असतानाही जे काही नेपाळ आहे तो सध्या क्लेम करतोय स्वतःच्या मॅपमध्ये, तो जे काही इंडियाचा पार्ट आहे तो स्वतःच्या मॅपमध्ये दर्शवतोय. त्यांचं काही त्यांच्या पार्लमेंटमध्ये ते पास करण्याचा प्रयत्न करतात, पासही होतात. बट हे सर्व असताना एक विसंगती आहे, कारण विरोधी गोष्टी आहेत. कारण हे सगळं इंडियाच्या बाजूने असतानाही नेपाळ स्वतःच्या मॅपमध्ये दाखवतोय, हे झालं एक विसंगती. त्याचबरोबर आपण जे काही म्हणतो जिथे डिस्प्युटेड चालू आहे तिथे इंडियाची मिलिटरी प्रेझेन्स आहे, तिथं मिलिटरायझेशन आहे, जी काही बाँड्री डिमार्केटेड केलेली नाही आहे पण तिथे इंडियाची मिलिटरी प्रेझेन्स आहे. आणि ते आपण कशाच्या बेसिसवरती करतो की जे काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही मॅप्स होते त्या धर्तीवर आपले तिथे जे काही मिलिटरायझेशन आहे ते त्या धर्तीवरती आहे. त्याचनंतर 1997ला एक इश्यू क्रिएट झाला होता, व्हाईट पेपर डिस्कशन करून नेपाळमध्ये जो बॅन्सीस नावाचा जो काही रिजन आहे तिथे इश्यू क्रिएट झाला. तर 1997ला व्हाईट पेपर थ्रू तो सॉल्व करण्यात आला. तसंच जे काही अक्साई एरिया आहे आपल्यावरचा जो काही चीनने ऑक्युपाईड केलेला आहे तिथे व्हाईट पेपरचं डिस्कशन होणं गरजेचं आहे आणि ते जे काही बॉर्डर आहे त्या प्रॉपरली डिमार्केट होणं गरजेचं आहे. तर जे काही आपण बघतोय तर शेवटचा पॉईंट असा आहे की जे काही आपण म्हणतो की बाउंड्रीचे पिलर आहे, जे काही बाउंड्री आहेत ते काही त्याचे जे काही भक्कम आहे ते फक्त आणि फक्त पेट्रोलिंगवरती नाही आहे, ते पेट्रोलिंग त्याला पुरेसं नाही आहे, तर पॉलिटिकल निगोशिएशन होणं गरजेचं आहे. जे काही तुम्ही फक्त पेट्रोलिंग करताय आणि त्याच्या बेसिसवरती बाउंड्री इतके तितके असं नाही, त्याच्यासाठी भक्कम आपल्याला एक पॉलिटिकल निगोशिएशन करणं गरजेचं आहे आणि बाउंड्री भक्कम करणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो असा आहे की जे काही वसाहतवाद होते आपल्याकडे, जे काही त्यांनी उलटे कामं करून ठेवलेले आहेत की गैरसमज निर्माण केलेले आहे, प्रॉपरली बाउंड्री डिमार्केट केलेल्या नाही आहेत, फक्त ट्रिटी केलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बट आपले जे काही आपण म्हणतो कंट्रीचं सिव्हिलायझेशनल झालेले आहेत, तर ह्या कंट्रीने आता ज्या काही ट्रिटी झालेल्या आहेत, ज्या काही समिट झालेल्या आहेत, काही ते फॅक्ट चेक करून ॲक्च्युअल काय आहे काय नाही त्याचे स्टडी करून फॅक्ट चेक करून प्रॉपरली बाउंड्री डिमार्केट करणं गरजेचं आहे. हे डिप्लोमसी थ्रू करणं गरजेचं आहे, डिप्लोमसी अंतर्गत करणं गरजेचं आहे. निगोशिएशन डिप्लोमसी थ्रू डिस्कशन करणं, त्याचे जे प्रॉपर फॅक्ट्स आहेत त्या लक्षात घेऊन पूर्ण डिमार्केट करणं गरजेचं आहे. तर हे झालं आपलं आर्टिकल पूर्ण. मी तुम्हाला मराठीमधून पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट तुम्हाला असं वाटत असेल की काही मराठीमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, हे काही शब्द समजत नाही आहेत, काही प्रॉब्लेम येतोय, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, फीडबॅक देऊ शकता. आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडलेले आहेत की हे समजत नाही किंवा असं आहे किंवा मला हा पॉईंट समजलेला नाही, तोही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर तुमचा फीडबॅकही तुम्ही देऊ शकता की ही इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, त्यामुळे मी ती दुसऱ्या लेक्चरला इम्प्रूव्हमेंट करेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे लेक्चर लाईक करणं आणि सबस्क्राईब करणंही गरजेचं आहे, जेणेकरून मला मोटिवेट होत राहील आणि मी पुढचे लेक्चर मोटिवेशन घेऊन करत राहील. त्यामुळे तुम्हाला हे लाईक करणंही गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअरही करू शकता, कारण जे काही
मटेरियल मराठीत आहे ते खूप कमी आहे आणि तुम्ही जर जास्तीत जास्त शेअर केलं तर त्यांनाही तेच पोहोचेल. आणि शेवटपर्यंत हे लेक्चर ऐकल्याबद्दल धन्यवाद.